जय भीम. गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनामध्ये हा दुसरा लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे धर्म, बौद्ध व अनुसूचित जात लिहिणे हेच योग्य. त्याचे लेखक आहेत युगानंद साळवे. जनगणनेत बौद्धांनी आपली नोंद बौद्धच करावी हा भीमराव सरवदे यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचला. भारतीय राज्यघटनेत बौद्ध हा धर्म नोंद केलेला आहे. अनुसूचित जातीचा कायदा यामध्ये 1950 मध्ये हिंदू धर्माची नोंद होती. त्यानंतर 1956 मध्ये शीख धर्माचा समावेश झाला आणि 1990 मध्ये बुद्ध धर्माचा समावेश करण्यात आला. अनुसूचित जातीच्या यादीत बौद्ध, नवबौद्ध आणि धर्मांतरित बौद्ध असा कोणताही उल्लेख नाही. अनुसूचित जातीच्या यादीत महार जातीचा उल्लेख आहे. 1990 मध्ये बुद्ध धर्माची नोंद अनुसूचित जातीच्या यादीत करण्यात आलेली नाही. हिंदू आणि शीख धर्माबरोबर बुद्ध धर्माची नोंद अनुसूचित जातीच्या कायद्यात करण्यात आलेली आहे. अनुसूचित जातीच्या रकान्यात बुद्ध धम्माची नोंद केली तर त्याची नोंद घेण्यात येणार नाही. अनुसूचित जातीच्या रकान्यात अनुसूचित जातीच्या यादीतील जातीचीच नोंद होते. त्यामुळे अनुसूचित जातीच्या रकान्यात अनुसूचित जातीच्या यादीतील जातीची नोंद करावी. उदाहरणार्थ, महार जात आहे ही अनुसूचित जातीच्या यादीतील जात आहे. जनगणनेमध्ये धर्माच्या ठिकाणी धर्म लिहिणे आवश्यक आहे आणि अनुसूचित जातीच्या ठिकाणी अनुसूचित जातीची नोंद करणे आवश्यक आहे. धर्माच्या ठिकाणी बुद्ध धम्माची नोंद केल्यानंतर बुद्ध धम्मीयांची लोकसंख्या किती आहे याची नोंद होते. त्याचप्रमाणे अनुसूचित जातीच्या रकान्यात अनुसूचित जातीची नोंद झाली तर अनुसूचित जातीची लोकसंख्या समजू शकते. अनुसूचित जातीची लोकसंख्या समजली तर त्याचा उपयोग शासनाला कल्याणकारी योजनांसाठी होतो. तेव्हा जे लोक हट्ट धरतात की आम्ही बौद्ध जातीचे आहोत ते चुकीचे आहे. बौद्ध हा धर्म आहे आणि धर्माची नोंद धर्माच्या ठिकाणीच होणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956च्या भाषणामध्ये संगमनेरच्या सभेचा उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये केसरीच्या बातमीदाराने डॉक्टर बाबासाहेबांना सांगितले, तुम्ही लोकांना मेलेली गुरे ओढू नका असे का सांगता? महार लोकांना उत्पन्न मिळते. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बातमीदाराला म्हणाले, तुम्ही महार म्हणून ही गोरे ओढा आणि तुम्हाला आणखीन तेवढेच पैसे मी तुम्हाला देतो. एक ब्राह्मणाचा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला, पार्लमेंटमधल्या राखीव जागा तुम्ही का सोडता? हिंदू धर्म सोडला की राखीव जागा जाणार होत्या. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले, तुम्ही महार म्हणून त्या जागा का भरत नाही? याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महार जातीचा राग होता असा नाही. हे सर्व प्रश्न हिंदू धर्मात राहण्यासाठी विचारण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यता निवारणासाठी हिंदू धर्माचा त्याग करणे आवश्यक होते. हिंदू धर्मात राहिल्यामुळे महार जात अस्पृश्य होती. बुद्ध धर्मात अस्पृश्यता नाही. 1960 साली महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अपवाद म्हणून नवबौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती देण्याचे जाहीर केले. परंतु अपवाद हा नियम होऊ शकत नाही. त्यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे नवबौद्धांना सवलती देण्यात आल्या. त्या फक्त महाराष्ट्रापुरत्याच होत्या आणि त्या अपवाद म्हणून होत्या. आजही त्या दिल्या जातात. परंतु कायद्याप्रमाणे अनुसूचित जातीच्या यादीतील जात असेल तरच अनुसूचित जातीचे आरक्षण आणि संरक्षण मिळते. काही लोक अल्पसंख्याक म्हणून सवलती मिळवू असे आश्वासन देतात, परंतु अल्पसंख्याकांना अनुसूचित जातीचे संरक्षण मिळणार नाही. एकाच वेळी दोन फायदे घेता येणार नाहीत. अनुसूचित जातीची नोंद असेल तरच अस्पृश्यता विरोधी कायद्याप्रमाणे संरक्षण मिळते. अनुसूचित जातीतील महार जातीचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा अस्पृश्यता येईल हे अज्ञान आहे. अनुसूचित जातीची यादी अस्पृश्यता निवारणासाठी आहे. त्यामुळे जे प्राध्यापक आहेत आणि जे अधिकारी आहेत त्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा देखील सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. तरच धर्म, बौद्ध, अनुसूचित जात, महार हे लिहिणे योग्य आहे असे समजेल. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.